नमस्कार, मी शीतल. सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण अगदी इन्स्टंट ही कुरडई करणार आहोत. कुठेही गॅसचा वापर न करता ही कुरडई अगदी गरमी खूप वाढलेली आहे, गॅसजवळ जायची इच्छा होत नाही. शिवाय पारंपरिक कुरडई करायची म्हटली, गव्हाची कुरडई करायची म्हटलं तर 3 दिवस गहू भिजत घालावे आणि त्यानंतर त्याचा चीक काढावे. वेळही भरपूर लागतो. शिवाय चिकाचा जो वास येतो तो घरभर पसरतो. आपण ती कुठलीही पद्धत करणार नाही, सगळ्या पद्धतीला आळ घालत अगदी पटकन होणारी ही इन्स्टंट कुरडई आहे. खूप लवकर होते आणि ही चवही अगदी गव्हाच्या चिकाच्या कुरडईसारखी लागते. चला तर मग ही पटकन होणारी कुरडई ही करून पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ कुठेही आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी तळल्यावरती ही कुरडई गव्हाच्या चिकाच्या कुरडईप्रमाणेच कुरकुरीत होते. इथे मी पोहे घेतले आहे, अगदी पातळ पोहे आहे, जाड पोहे घ्यायचे नाही. चिवडा करायसाठी जे आपण पोहे वापरतो तेच पोहे घेतले आहे. पातळ पोह्यामुळे ही कुरडई खूप छान होते. भरपूर पाणी टाकून हे पातळ पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहे. पोहे धुतल्यामुळे पोह्यातील जो कचरा असेल तो सगळा निघून जाईल आणि आपल्या कुरडयासुद्धा पांढऱ्या शुभ्र होतील. भरपूर पाण्याने हे पोहे धुवून घ्यायचे आहे. खालती एखादं भांडं घ्यायचं आणि वरती गाळण ठेवायचे आहे. पाणी सगळं जे खराब असेल ती खाली भांड्यात निघून जाईल आणि पोहे आपले वरती राहतील. पोहे सगळे छान स्वच्छ धुवायचे आहे. बघा, गाळणीमध्ये मी सगळे पोहे काढून घेतले आहे आणि खाली जे पाणी आहे ते सगळं एका भांड्यात काढून घेणार आहे. धुवून घेतल्यामुळे हे पोहे पटकन मुरून येतील. आपल्याला यामध्ये पाणी शिल्लक ठेवायचं नाही. जर आपल्याला पाणी लागलं तर थोडं थोडं पाणी घालून हे पोहे मुरून घ्यायचे. 10 मिनटासाठी इथे पोहे झाकून ठेवायचे आहे. 10 मिनटांनंतर बघा आपले पोहे छान मुरलेले आहे. कुठल्याही एका भांड्यामध्ये पोहे काढून घ्यायचे, त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आपल्याला हे पोहे छान मळून घ्यायचे आहे. इथे आपल्याला पोहे सगळे व्यवस्थित मळले गेले पाहिजे, म्हणजे त्यामध्ये जी चिकनाई तयार होईल आणि आपल्याला कुरडया करायला अगदी सोपी जाईल. बघा, अगदी थोडंसं पाणी घ्यायचं. पाणी खूप जास्त वापरायचं नाही आहे. थोडंसं पाणी घेऊन छान पोह्यांचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला चमच्यामध्ये दाखवत आहे. अशा प्रकारचं पीठ अगदी परफेक्ट आहे आपल्याला कुरडई करायसाठी. आता हे पीठ तयार झालं आहे. याचे मी 2 भाग करणार आहे, कारण आपल्याला 2 प्रकारच्या कुरडया करायच्या आहे. एक पांढऱ्या कुरडया आणि दुसऱ्या कलर टाकून मी कुरडया करणार आहे. इथे 2 भाग करून घेतले आहे. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, त्यामुळे कुरडया कुठे चिकटणार नाही. इथे मी जाड शेवायांचा साचा घेतला आहे, जाड चकती घेतली आहे. त्यामध्ये आपल्याला कुरडया करायच्या. बारीक चकती घ्यायची नाही शेवांची. इथे थोडंसं पाण्याला घेतलं आहे हाताला आणि जे आपण पीठ तयार करून घेतलं ते साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला कुरडया तयार करून घ्यायच्या. त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतली आहे आणि त्यावरती प्लास्टिक टाकून घेत आहे. उन्हात न जाता आपण घरातच कुरडया करणार आहोत. प्लेटवरती प्लास्टिक टाकल्यामुळे आपल्याला बाहेर वाळून नेऊन टाकायला अगदी सोपं होईल. प्लास्टिक उचलता येत नाही, म्हणून प्लेटवरती मी हे प्लास्टिक ठेवलं आहे. तेलाचा वापर करायचा नाही, फक्त प्लास्टिक छान पुसून घ्यायचं आहे. आणि बघा, अशा प्रकारे आपल्याला या कुरडया करून घ्यायच्या आहे. खूप पटकन होते. फारशी अशी मेहनत करावी लागत नाही. आपल्याला चमच्याच्या सहाय्याने आपण ह्या कुरडया तोडून घ्यायच्या आहे. अगदी पटकन तोडता येते. बघा, अशाच प्रकारे सगळ्या कुरडया टाकून घ्यायच्या. इथे मी पहिल्यांदा व्हाईट कुरडया करून घेते, पांढऱ्या कुरडया करून घेते आहे. बघा, अशा प्रकारे सगळ्या कुरडया करून घेणार आहे आणि नंतरच आपल्याला कलर टाकून कुरडया करून घ्यायच्या आहे. खूप अशी मेहनत न करता पटपट ह्या कुरडया पाडल्या जातात. गव्हाचा चिकाचा खूप असा पसारा होतो आणि त्याच्या कुरडया सगळ्यांना जमेलच असं नाही. ह्या कुरडया खूप लवकर तयार होतात. आता इथे दुसऱ्या भागामध्ये मी लिक्विड फूड कलर टाकून घेतला आहे. लिक्विड फूड कलर अगदी पटकन या पिठामध्ये छान मिक्स होतो, म्हणून मी इथे लिक्विड फूड कलर वापरला आहे. कुठल्याही दुकानामध्ये, बेकरीच्या दुकानामध्ये तुम्हाला तो सहज मिळेल. आता पहिल्याप्रमाणेच आपण साच्यामध्ये जे पीठ तयार करून घेतलं तर रंगीतवालं पोह्यांचं तेच पीठ टाकून घेतलं आहे आणि त्याच्यासुद्धा आपल्याला कुरडया करून घ्यायच्या आहे. बघा, अशा प्रकारे सगळ्या कुरडया मी करून घेत आहे आणि आपल्याला सगळ्या कुरडया तयार झाल्यावरती उन्हात वाळू घालायचे आहे. पहिल्याप्रमाणे ज्या पहिल्या आपण कुरडया करून घेतल्या होत्या त्याचप्रमाणे
ह्यासुद्धा कुरडया करून घ्यायच्या आहे। बघा सगळ्या कुरडया करून झालेल्या आहे आणि आता आपल्याला हे उन्हात वाळू घालायचे आहे। प्लेट ठेवल्यामुळे पटकन आपल्याला हे उचलून नेता येईल। आता बघा कुरडया छान वाळलेल्या आहे। सगळ्या कुरडया वाळायला जवळपास 2 दिवस लागले आहे। वाळल्यावरती बघा ही कुरडई अगदी बारीक झाली आहे। त्यासाठी मी आधी म्हटलं होतं की बारीक शेवयांची चकती घ्यायची नाही, जाड शेवयांची चकती घ्यायची, कारण वाळल्यावरती ते अगदी बारीक होतात। म्हणून जाड शेवयांची चकती घेतली आणि ह्या सगळ्या कुरडया आता एका भांड्यामध्ये काढून घेते आहे। आपल्याला ह्या कुरडया तळून घ्यायच्या आहे। बघा सगळ्या खूप छान झालेल्या आहे, अगदी बारीक किंवा जाड नाही झाल्या, अगदी जशा परफेक्ट कुरडया होत लागतात तशाच प्रमाणे हे कुरडया तयार झालेल्या आहे। सगळ्या कुरडया काढून घेतल्या आहे आणि आपल्याला त्या तळून बघायच्या आहे। त्यासाठी मी इथे तेल तापायला ठेवले आहे। तुम्हाला कुरडया दाखवते आहे। सगळ्या कुरडया छान झाल्या आहे, अगदी त्यांचा रंगही परफेक्ट आलेला आहे। जास्त रंग आपण इथे वापरला नव्हता, अगदी थोड्याशा रंगामध्ये ह्या कुरडया तयार झाल्या। मी फक्त इथे एकच प्रकारच्या रंगाच्या कुरडया करून दाखवल्या आहेत। तुम्ही इथे वेगवेगळ्या रंगाच्या सुद्धा कुरडया करू शकता। तेल छान तापलेलं आहे आणि त्यामध्ये मी ही कुरडई तळून दाखवते। बघा कुरडई अगदी छान फुलत आहे, पटकन ही फुलून येते, अगदी गव्हाच्या कुरडईप्रमाणे। तुम्ही बघू शकता सगळी कुरडई छान तेलात अगदी पटकन तळल्या जाते आहे। मी इथे पहिल्यांदा रंगीत कुरडई तळून दाखवली आहे आणि बाकीच्या कुरडया सुद्धा अशाच प्रकारे तळून दाखवते। आजची कुरडया करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा। जर ही कुरडई आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। सुरुवातीला रंगीत कुरडई तळून दाखवली, आता पांढरीसुद्धा कुरडई तळून दाखवते। ही सुद्धा कुरडई अगदी गव्हाच्या चिकाप्रमाणे पांढरी शुभ्र होते आणि खायलाही खूप छान लागते। आपण अगदी थोडासा मिठाचा वापर केला होता, त्यामुळे कुरडीलाही खूप छान चव येईल। बघा पांढरी कुरडईसुद्धा तळून झालेली आहे। ह्या सगळ्या कुरडया अगदी गव्हाच्या चिकाच्या कुरडयाप्रमाणेच तयार झालेल्या आहे। गव्हाच्या चिकाच्या कुरडया तयार करताना जो होणारा त्रास आहे तो आज आपण इथे टाळला आहे। वाढत्या गरमीमध्ये अगदी कुठेही गॅसचा वापर न करता झटपट अशी होणारी कुरडई आहे। मी तळून दाखवते आहे तुम्हाला। तळून दाखल्यावर बघा ही याचा आवाज तुम्ही बघा, अगदी कुरकुरीत झाली आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही आहे। सगळ्या कुरडया खूप छान झालेल्या आहे आणि ह्या अगदी गव्हाच्या चिकाच्या कुरडयाप्रमाणे आहे, इन्स्टंट पद्धत आहे। तुम्हाला ही पद्धत कशी वाटली, ही कुरडया सगळ्या कशा वाटल्या ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला, कुरडया आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत